घाणगापूरहून अक्कलकोटला येणारी एसटी बसला एका डंपरने चालकाच्या बाजूने धडक दिली। डंपर बसला घासत जाऊन उलटला। उलटलेला डंपर पेटून जळून खाक झाला। या अपघातात बसमधील 2 प्रवासी ठार झाले तर 12 जण जखमी झाले। अक्कलकोट घाणगापूर रस्त्यावर रुद्देवाडी तालुका अक्कलकोट येथे हा अपघात सोमवारी दिनांक 4 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास झाला। या अपघाताची फिर्याद बस चालक ज्योतिराम दिलीप चव्हाण व 39 राहणार डिकसळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी दिली। संशयित अजय कुमार अर्जुन यादव राहणार पद्मा जिल्हा पलामू राज्य झारखंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तो सुद्धा जखमी आहे। या अपघातात चंद्रकला लाडप्पा हडपद वय 18 राहणार चिक्केहळ्ळी तालुका अक्कलकोट व चांगदेव श्रीरंग लवटे वय 78 राहणार सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव या दोघांचा मृत्यू झाला। बसमधील जखमी प्रवाशांमध्ये मनोज मधुकर उगले वय 31 राहणार वाशिम, शिवानंद चंद्रकांत बजे वय 40 राहणार सदलापूर तालुका अक्कलकोट, लाडप्पा मल्लप्पा हडपद वय 39 राहणार चिक्केहळ्ळी, अमीना इब्राहिम साब ओतिहाळ वय 50 राहणार माशाळ, विठ्ठल मनोज उगले वय 4 राहणार वाशिम, गजानन पंडित कोलंदरे वय 16 राहणार वाशिम, निकिता पंडित कोलंदरे वय 18 राहणार वाशिम, प्रियंका लाडप्पा हडपद वय 11 राहणार चिक्केहळ्ळी, महादेवी शिवशरण नागणसुरे वय 50 राहणार निंगदळी, कृतिका शिवानंद बजे वय 5, सुदेवी चंद्रकांत बजे वय 70, निर्मला शिवानंद बजे वय 27 तिघे राहणार सदलापूर तालुका अक्कलकोट यांचा समावेश आहे। अपघातातील बस MH13 CU 8339 ही सोलापूर आगाराची असून ती गाणगापूरहून अक्कलकोट मार्गे सोलापूरला येत होती। रस्त्याच्या कामासाठी त्याच मार्गावर वाहतूक करणारा डंपर MH13 AJ 3960 हा अक्कलकोटहून दुधनी दरम्यान वाहतूक करीत होता। चालकाने डंपर भरधाव चालवून बसला धडक दिली। त्याच्यावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात मृत झालेली चंद्रकला हडपद हिचे नुकतेच लग्न ठरले होते। काही कालावधीनंतरचे लग्न होणार होते। ती घाणगापूर येथे तिच्या मावशीकडे गेलेली होती। परिवारासोबत या बसने अक्कलकोटकडे परत येत होती। वाटेतच काळाने तिच्यावर घाला घातला। नवीन संसाराची स्वप्ने पाहत असलेल्या युवतीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या घरातल्या लोकांवर आली। Now and press the bell icon. Never miss a